हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम टू माय चॅनल पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर म्हटलं चला आता किराणा तर सगळा घेऊन आले होते, पण किराणा भरून ठेवावं. सगळा किराणा वगैरे बॅगमधनं काढला, पिशवीतून काढला आणि सगळा किराणा भरायला लागली. पण त्याच्यात काय झालं, लगेच श्रेषा पण रडायला लागली. श्रेयांशला सुद्धा मी अभ्यासाला बसवलं, पण श्रेयांची एवढी चुलबुल 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 चालली ना, तो अभ्यास करायला लागला ना, मी जर त्याच्यापाशी अशी बसून राहिली ना फक्त दुसरं काम न करता, तरच त्याचा अभ्यास होतो. नाही तर त्याचा अजिबात अभ्यास करत नाही तो. आणि श्रीषा पण लागले रडायला. मग तिला मांडीवरती घेतलं आणि जो किराणा आणला होता ना मी पिशवीमध्ये, तर तो म्हटलं आता बॉक्समध्येच भरून ठेवा, लगेच का नाही, मला का नाही डब्यामध्ये वगैरे काय भरता येणार नाही. आणि डबे काय एवढे नाही आहेत तेवढे डबे मी काय केलेत की बाहेर आम्ही स्वयंपाक करतो, त्याच्यामुळे मी डबे वगैरे काय एवढे काढले नाहीत. जसं लागेल तसं घरातूनच घेऊन जाते. थोडंफार जास्त बाहेर काय सामान ठेवत नाही मी. आमच्या इथे कुत्रं वगैरे आहेत, बाकीचे पण प्राणी वगैरे तोंड वगैरे घालायची भीती वाटते. त्याच्यामुळे मी का नाही सगळा किराणा बाहेर काढून ठेवत नाही. जेवढा लागेल तेवढाच किराणा वापरण्यात असतो, तेवढाच मी घेऊन जाते. तर इथं सगळं मी थोडं थोडंच आणलं होतं. ही 1 महिन्याचा किराणा आहे. तर शेंगदाणे वगैरे पण मी जास्त आणले, कारण का 2 किलो शेंगदाणे आणले. तर म्हटलं 1 किलोचे आपल्याला स्वयंपाकाला वापरता येते. आणि 1 किलो जे आहे त्याचे श्रेयांशला लाडू खायचे होते. श्रेयांशला श्रेयांच्या पप्पाला खूप लाडू आवडतात, आवडीने खातात. तर 2 किलो मी शेंगदाणे घेतले मस्तपैकी असे. आणि ते जे म्हटलं 1 किलोचे लाडू करून घ्यावं. गेल्या वेळेस काय झालं, माझ्याकडून मिक्सर खराब झाला होता. तर गूळ मी खिसूनच घेणार आहे. तर इथं आणि डाळ सुद्धा मी चणा डाळ जी होती ना ती सुद्धा मी 3 किलो घेतली. म्हटलं की 2 किलो आपल्याला मस्तपैकी त्याचं बेसन पीठ करावीन. कारण का डाळ जर असं, म्हणजे आपण तुम्हाला सांगते, किराणा कधीही घ्यायला गेलं ना, डाळीची किंमत विचारायची आणि बेसन पिठाची. तर आमची इथं बेसन पीठ होतं 120 रुपये किलो आणि डाळ जी होती ती 90 रुपये किलो. तर म्हटलं 90 रुपयाचं डाळ, 120 रुपयाचं बेसन पीठ घेऊस तर आपल्या घरी तर गिरण आहेच, तर आपण डाळ घेतलेली परवडेल. तर मी 2 किलो अशी, म्हणजे बारीक करण्यासाठी डाळ घेतली आणि अर्धा किलो एक्स्ट्रा पुरणपोळीसाठी घेतली होती. तर म्हटलं इथं आता मस्तपैकी आल्यानंतर ना आधी काय करणार, व्यवस्थित डाळ वगैरे त्या ह्या चणा डाळ आहे व्यवस्थित सुकून घेणार आणि एक ऊन देणार त्याला. आणि ऊन दिल्याच्या नंतर ना मग मस्तपैकी तिला ही करून घेणार, काय बोलतात ते, वाळवून घेणार. आणि वाळवून घेतल्याच्या नंतर ना ती बारीक करायला देणार. तशीच बारीक करायला गेलं तर बारीक होत नाही, ती अशी मऊ पडलेली असते. तर बाकीचा घरचा पण अगोदरचा किराणा होता माझा, थोडेफार साबण वगैरे शिल्लक राहिले होते. तर त्या बॉक्समधलेच मी साबण काढत होते बाहेर. तर पहिले पण, आणि आम्ही जे साबण वापरतो ते साबण आहेत मेडिमेक्स. तर आम्हाला पहिल्यापासून सवय मेडिमेक्स वापरायची. आणि तेलाची बॉटलसुद्धा मोठी आणली. म्हटलं की चला तेलाची बॉटल म्हणजे मोठी आणली, कारण का मी एकदम ते तेल आणते आणि ते तेल मी घरी बनवते. त्याच्यामुळे हे तेल काय मला म्हणजे महिनाभर जातं ते बरोबर तेल. कारण श्रीषाला जे असतं ते श्रीषाचं वेगळंच तेल आहे मॉलिशचं. तर हे तेल जे आहे त्याचं मी घरी आपल्या पद्धतीने मी बनवते. त्याच्यामुळे मला अर्धा लिटरची बॉटल लागते. तर अर्धा लिटरची तेलाची बॉटल मला बसली 300 रुपयाला. आणि जे जुने साबण जे होते ते पण ठेवले आणि बाकीचं काय सामान जे होतं ना ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं. तर श्रेयांची मस्ती भरपूर चालली होती. श्रेयांशला मी सारखी म्हणायची की तू बाहेर जाऊ नको. तो काय करायचा, थोडाफार अभ्यास करायचा आणि बाहेर जायचा, थोडा अभ्यास करायचा की बाहेर जायचा, काय ना काय त्याचं चालूच होतं. जोपर्यंत काही काही दिसलं होतं त्याला काही माहिती नाही होतं बॅग ह्याच्यावरती, तर ते पुस्तकावरती थाप 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 करत होता. तर त्याला म्हणायचे अरे तू मांडी घालून बस अभ्यासाला, तर ते काय ऐकतच नव्हता. त्याला त्याचं लय अवघड आहे. त्याला त्याच्यापाशी आपण जोपर्यंत व्यवस्थित त्याच्यासह जाऊन बसत नाही, तोवर त्याचं असं चुलबुल चुलबुल थोडीफार चालू झालेली असते. घडीत मांडीच घालणार, घडीत असा 2 पायावर येऊनच अभ्यास घालणार, घडीत काय चाललेलंच असतं. आणि श्रीषा मॅडम काय आपल्या त्यांचं वेगळं झालं, तिला झोप आली होती तेव्हा ती रडत होती. तेवढ्यात काय झालं, शूट करता करता लाईट पण गेली. लाईट गेल्यामुळं आता म्हणलं श्रेयांशला, म्हणलं उठ रे बाळा, तेवढं ते बंद तरी कर कॅमेरा वगैरे. पण ते म्हणला थांब 2 मिनिटात लाईट येईन. तर तेवढ्यात लाईट पण लगेच आले, लगेच गेले आणि 2 मिनिटात तर लाईट आली. मग लाईट आल्यानंतर म्हटलं जाऊन तू आता बस, गप बस तू का अभ्यासाला. तर ते गेला आणि तो म्हणायचा की तू माझ्यापाशी ये बसायला. मी त्याच्याजवळच बसली होती, पण तो काय म्हणायचा, तू माझ्याकडे लक्ष दे, मग मला जमतं करायला. तर त्याला म्हटलं अरे बाळा तूच कर अभ्यास, मला थोडं थोडं आवरू दे पटापटा, नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे. माझा स्वयंपाक पण राहिला होता. पण म्हटलं आधी हे सगळं सामान जे 2 दिवस झालं होतं आणून ठेवलं होतं, पण ते व्यवस्थित ठेवलंच नव्हतं, अस्ताव्यस्तच पडलं होतं. तर म्हटलं की तुझा तू अभ्यास कर, मला पटापटा हे व्यवस्थित आवरू दे, श्रीषाला झोपून मला स्वयंपाक करायचा आहे.
तर तेलसुद्धा मी म्हणजे तेल मला महिन्याला जर 5 पुडे तर लागतात, म्हणजे म्हणजे देवाला वगैरे सगळं टोटल धरून मला 5 पुडे लागतात. तर व्यवस्थित ते सगळं बॉक्समध्ये भरून ठेवलं. पहिलं जे बेसन पीठ होतं ते विकत आणलं होतं. अर्धा किलोच आणलं होतं, कारण का मला श्रीशाला लावायलासाठी लागायचं होतं. तर मी काही ते वापरलं नाही. मी ती परत ते तसंच ठेवून दिलं. ते वापरल्यातच नाही आलं माझ्या. आणि जी घरी जी डाळ बनवली होती ना, त्याने श्रीशाची मळी काढत होती. मळी म्हणजे केस वगैरे तिच्या गालाला, पायाला वगैरे भरपूर केस वगैरे होते. तर तिचे सगळे पूर्ण केस मी रिमूव्ह करून टाकले ते. मस्तपैकी असं मी सगळं जे असतं ना श्रीशाच्या मॉलिशला जेवढं लागतं ना साहित्य, डाळ, परत ना तुम्हाला सांगते बदाम, बेसन पीठ, हे सगळं मिक्सरला व्यवस्थित बारीक करून त्याचं एकदम पावडर बनवली. आणि ती पावडर मी गुलाब पाणी आणि आपलं घरचं गावरान गाई तिचं दूध, कच्चं दूध त्याच्यामध्ये मिक्स करून मी तिला रोज लावायची. आणि आंबी हळद पण त्यात थोडीशी टाकायची. तर ती व्यवस्थित लावू तिच्या पायावरची वगैरे दंडावरती भरपूर तिच्या बारीक 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 केस होते, पण ते आता सगळे गेले, ते रिमूव्ह झाले. ते फक्त जे आहेत राहिले ते फक्त आता कपाळावरती. आणि ते लावायची. आणि जास्त ही होऊन देत नव्हती, सुकून देत नव्हती. थोडंफार म्हणजे थोडं थोडं हे झालं की लगेच तिला आंघोळ घालायची. असे चोळू चोळू काढायची, व्यवस्थित मस्तपैकी निघायचं ते. तर मग ते सुद्धा मी बनवलेलं आहे. तर तेच पण दाखवते. आणि तेच मी माझ्या चेहऱ्याला सुद्धा मी तेच लावते. तर तुम्हाला ते दाखवेलच मी चेहऱ्यासाठी माझ्या काय वापरते ते मस्तपैकी. आणि पैसे पण घालवायचे आणि घरच्या घरी, आणि पाहिजे त्या टायमिंगला पण सुद्धा आपण लावू शकतो. तर इथं श्रीशाला वगैरे थोडंफार खेळवलं. तर आणि तिला म्हटलं आता साईडला टाकू, साईडला तिथं श्रेयांजवळ तिला झोपून बाकीचं मला झाडायचं पण होतं. तर तिला मी तिथं श्रेयांच्या साईडला ठेवलं. श्रेयांशला म्हटलं थांब तू तिच्यावर लक्ष दे, मी पटापटा बाकीचं काम करते. तर ते लागला ओरडायला की मला अभ्यास करायचा आणि माझ्यापाशी कशाला ठेवती तिला. तर मग मी म्हटलं अरे थोड्या वेळेस थांब, 5-10 मिनिटच थांब, मी वरचं बेडवरचं ते आवरते आणि लगेच तिला मी वरती टाकते. तर ते म्हटला चालतंय. तर त्याचं चाललंय की त्याच्यापाशी तिला टाकलं की त्याचा अभ्यासाचं लक्ष नाही, तो लगेच लागला तिच्यासोबतच खेळायला. तर त्याला मी म्हणत होते अरे बाळा अभ्यास कर अभ्यास कर. तर तो लागला परत अभ्यासाला. अभ्यासाला बसला. अभ्यासाला बसल्यानंतर म्हटलं चला आता झाडून वगैरे काढाव. तर तिला बेडवर टाकायचं होतं म्हणून. तर झाडलं मी, झाडायला ही आणलं, किरसुनीच आणली, कारण का आम्ही जो मोठा जो झाडू असतो ना, तो झाडू काय वापरत नाही. ते जी आमची फरशी आहे ती साधी आहे, आणि त्याच्यात जी फटी वगैरे असतात त्याच्यात माती राहते. त्याच्यामुळे ना ते झाडायला मोठा झाडू जो असतो त्याने काय व्यवस्थित निघत नाही. म्हणून आम्ही जी झाडू छोटा किरसुनीसारखी असते ना त्यानेच तेच वापरतो. आम्हाला तेच हे होतं व्यवस्थित झाडता वगैरे. तो सगळा पूर्ण त्याने कचरा वगैरे निघतो. तर बेडवरचं वगैरे सगळं आवरलं. आणि मग श्रीशाला मी वरती घेतलं. श्रीशाला वरती घेतल्यानंतर मग परत म्हटलं चला आता पटापटा स्वयंपाक वगैरे पण करून घ्यायचा होता मला. तर त्यांचाच तेवढ्यात फोन आला की स्वयंपाक वगैरे काय करू नकोस तू, मी येताना थोडंफार काहीतरी घेऊन येतो पार्सल. म्हणलं ठीक आहे, तुमच्या पुरतं थोडं पार्सल आणा. मला आहे दूध दूध भाकरी मी खाईल, तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच तुम्ही घेऊन या, मला काय खायचं नाहीये आणि भूक पण नाही. तर मी म्हटलं मग तुमच्या दोघांपुरतं. मग ते म्हणले चालते, मी मस्तपैकी काय ते थोडंसं पार्सल घेऊन येतो. तर म्हणलं घेऊन या, मग काय प्रॉब्लेम नाही. मग मी काय स्वयंपाक वगैरे करायला गेलीच नाही. इथं श्रीशाला वगैरे ही करून ही केलं. मग झाडल्याच्या नंतर व्यवस्थित झाडून काढलं. पुसायचं पण होती मला फरशी, पण काय मला काय संध्याकाळ झाली सगळीच घाई झाल्यामुळं काय होतं माहितीये का, पटापटा सगळं काम वगैरे आवरलं. कारण काम कपड्याचे वगैरे पण थोडेफार होते, ते घड्या वगैरे घातल्या आणि बेडवरचं पण स्वच्छ केलं. म्हटलं की आता श्रेयांश मी बाहेर जाणार म्हणल्यानंतर श्रेयांश काही ना काही करणार 100%. म्हणून श्रेयांशला म्हटलं तू खाली खेळ आणि श्रीशाला मी वरती टाकते. तर श्रीशाला मी बेडवरती हळूच उचलून बेडवरती ठेवलं आणि श्रेयांश खालीच अभ्यास करत बसला. तर तो मला म्हणायचा की तू काय बाहेर जाऊ नको, तू माझ्यापाशी बस. आता श्रीशाला जिथून उचललंय तिथंच तू माझ्याजवळ येऊन बस. तर म्हटलं नको बाळा, पटापटा मी काम आवरते. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा.